ऊन गेलेला आहे. दुसरा चेंडू आणि हा उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु हा सीमा लगा चौकार. दुसऱ्या चेंडूवर प्रहार. चौकार चौकार चौकार. ऊन मला वाटतं गेलेलं आहे, त्यामुळे जडीबुटी हा काय प्रकार चालू होत नाहीये. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्ट्रेटला चढवलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी. 3 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत आणि हर्षल घरात डावखुरे फलंदाज मारा करतील पेंट्या. हर्षल घरात यांना बघूया काय करतायत. पहिल्या चेंडूवर मला वाटतं चौकार आणि षटकार मारण्यात खूपच माहीर, कव्हरच्या दिशेने. चौथा चेंडू बघूया काय करतायत हर्षल घरात उर्फ हर्षू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने चटवला. सांगितल्याप्रमाणे एक धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान आणि धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झालेली आहे ती 6. 4 चेंडू झाले आहेत. खूपच सूर्यकशी गोलंदाजी करतायत ते हेमंत उर्फ पेंट्या. बघूया पुढचा चेंडू तुषार भाऊ काय करतायत. आणि ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचे हात दोन्ही बाजूला आणि अतिरिक्त धाव. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झालेली आहे ती 7. 7 पे करते हे बात पेंट्या. तुषार भाऊ बघूया काय करतायत. आणि फुलटॉस चेंडू चटवलाय मिडुक्याच्या दिशेने आणि हा चौकार. पुन्हा एकदा चौकार. आणि विकेटची हमी देताना पेंट्या बघूया काय करतायत. आखूड चपाचा चेंडू चटवलेला आहे पॉइंटच्या दिशेने. हितेश घरात चांगलं असे क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 12. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 12. थँक्यू. दरम्यान पुढचा षटक घेऊन येत आहेत ते तुषार मोरे. सामना करतील ते तुषार घरात. बघूया काय करतायत. दुसरे षटक घेऊन आले आहेत तुषार आपल्या संघाकडून. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना पुन्हा एकदा फुलटसचा चेंडू. नो चेंडू आणि तिकडे चांगलेच असते क्षेत्ररक्षण. उत्कर्ष आणि नोन. नो चेंडू अतिरिक्त धावा देण्यात आणि हा फ्रीचा इशारा पंचांकडून. सामना करतील ते तुषार घरात. षटकार चौकार जरूर मारायचा प्रयत्न करणार. बघूया पुन्हा एकदा. आणि हा आखूड चपाचा चेंडू चटवलेला आहे परंतु तिकडे उत्कर्ष धावत आहे. त्यांना काय बॉल समजलेला नाही. तिकडे डोक्यावरून जातोय त्याच्या डोक्यावरून आणि 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 15. अजूनही 5 चेंडू बाकी षटकातील. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. तुषार भाऊ यांना काहीच कळलेलं नाही.
आणि डॉट पद्धतीचा चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 15. पुढचा चेंडू घेऊन तुषार मोरे आणि पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करतायत परंतु बॉल आणि बॅटचा काहीच संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 चेंडूवर 15 धावा झालेल्या आहेत. पाणी दुसरं षटकचा आपण पाहूया. 4 चेंडू झालेल्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेल्या आता मात्र जाऊन पोचते ती 15 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया. तुषार तो तुषार, यावेळी मात्र सुरेख फटका, चेंडू निघून जातोय सर. 1 बाउन्स. पाहूया काय डिसिजन आहे. चला षटकार यावेळी मात्र तुषार भाऊ यांच्या फळीतून येतोय. दमदार धडाकेदार बिग ऑन हिट षटकार. चला पंच धन्यवाद. षटकार आहे का चौकार आहे आता. चला षटकार असेल यावेळी मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोचतोय 21 धावा. शेवटचा चेंडू असेल. पाहूया तुषार, तर तुषार पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 धावावर समाधान मानावं लागेल. ओव्हरची होते समाप्ती. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोचते ते 22. DJ बावीस. चला घाई करायची आहे. जास्त टीम मीटिंग करू नये. लवकरात लवकर खेळवायचे. अजूनही 2 सामने यानंतर आपल्याला खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील जेवढे सामने आहेत तेवढे आता मात्र खेळवायचे आहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा हीच विनंती असेल. पुढील षटक घेऊन येत आहे तो मिस्टर डिशांग घरात. सामना करतील ते पुन्हा एकदा तुषार घरात. तिसरं षटक. 2 षटका मागे आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. पाहूया प्रथम चेंडू दिशांग टू तुषार. प्रथम चेंडू यावेळी खूपच दूर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही समांतर धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती मात्र 23 धावा. पाहूया दिशांग पहिलाच अतिरिक्त धाव आता मात्र मिळत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिशांग टू तुषार. पाहूया काय होतंय. चांगली फटकेबाजी करत आहेत ते तुषार घरत. यावेळी पुढील चेंडू दिशांग. पाहूया काय करतायत. चांगला चेंडू. यावेळी मात्र निर्धाव चेंडू असेल. नक्कीच चांगलासा चेंडू पाहायला मिळतोय दिशांग यांच्याकडनं. 1 चेंडू झालेला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जॉईन होतोय. आपण पाहतोय या ठिकाणी मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिलं तर इथून तुषार घरत खूप चांगला खेळलाय. अगदी ही खेळी खूप महत्वाची असणार आहे. तुषार
घर त्यांची, कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत चेंडू जर पाहिले तर सर्व चेंडू जे आहेत ते तुषार घरत खेळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू जो आहे तो नॉन स्ट्राईक एंडवर मिस्टर हर्षू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. हा हर्षू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस पुढचा चेंडू असेल. हो, बॅट तर वेगाने फिरवली होती, परंतु चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी येतील. धावसंख्या जर पाहिली तर इथून मात्र स्कोर कार्डवर लागली जाईल ती म्हणजेच 25 रन्स, 25 धावा. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिले तर आणखीन शुभेच्छा देत आहेत आपण पाहतायत जे आपल्याच गावातील NPL मधील सर्व टीम्सला व खेळाडूंना मी निलेश वाणी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर निलेश वाणी थोडीशी इंजुरी मध्ये आहेत. एक ऍक्सिडेंट झाला होता, त्यांचा छोटासा ऍक्सिडेंट होता आणि त्यामुळेच जर पाहिलं तर इंजुरी मध्ये होते ते या ठिकाणी या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाही. या स्पर्धेसाठी नक्कीच यायचं होतं आणि त्यांनी देखील अपेक्षा केली आहे की या स्पर्धेसाठी मी नक्कीच काहीतरी दिलं असतं, पण तू लवकरात लवकर बरे व्हा हेच मेसेज देईन त्यांना. पण एकदा आपण पाहतोय तुषार घरत इथून मात्र स्वीप करायचा होता, चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण पाहतोय मिस होतोय चेंडू आणि फळी कुठलाही संपर्क झाला नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 27 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली जाते. यावेळेस फुलटच चेंडू करून खेळलाय. चेंडू कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 28 धावा आतापर्यंत. तुषारच्या बॅट मधून जर पाहिलं तर 1 षटकार 2 चौकार ही नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक चांगली धावसंख्या बनवायची आहे. इथून जर पाहिलं तर सामन्याला विजयी करायचं आहे हेच मात्र नक्कीच विचारात असतील तुषार घरत. चांगला खेळाडू म्हणून आपण तुषारला नेहमीच पाहतोय. यावेळेस अगदी बाहेरचा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे करणं गरजेचं होतं कारण की चेंडूवर आलाय 4 धावा, चौकार आलाय. थँक्यू व्हेरी मच. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिले तर 32 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. इथून या षटकातील चेंडू जर पाहिले तर अजूनही शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 32 धावा स्कोर कार्ड वर झालाय. 3 षटक म्हणजे तिसरं षटक मार्गस्थ आहे. पाहतोय आपण पुन्हा एकदा हर्षू. इथून मात्र अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न होता. आज चेंडू सरळ सोडून दिलाय आणि चेंडू निघून गेलाय. यस, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. नक्की काय डिसिजन आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, पंचांनी या ठिकाणी जर स्टंपच्या इथे मात्र पंच देखील चेक करतील की चेंडू नक्की कुठे ट्रॅव्हल झालाय. स्टंपच्या जर मागे असेल तर हा चेंडू नक्कीच नियमाप्रमाणे नो घोषित केला जाईल, परंतु बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल चेंडू नक्की काय घडलाय. स्टंपच्या वरतून जर ट्रॅव्हल झाला असेल तर मात्र हा चेंडू आपण पाहतोय. यस, चेंडू जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय डोक्यावरून जातोय, म्हणजेच नोचा इशारा आलाय पंचांकडे. आपण पाहतोय हा नोचा कॉल आहे. अतिरिक्त धाबा मिळतील तब्बल 5 धाबा. येणारा चेंडू जर पाहिला तर आता आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. इथून मात्र फ्री हिटचा उपयोग केलाय, परंतु हेमंत आहे चेंडू खाली. इथे जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या 39 धावा या लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आहे. इथून जर पाहिलं तर 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला
घरत परिवार वर्सेस आपली नवली या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र लगेच टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय तुषार घरत फुलटॉस चेंडू सोडणार नाही हा नारा लावला जातोय आणि बिग 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 सिक्सर आपल्याला पाहायला मिळतंय. 6 धावा. जबरदस्त अटॅक केलाय. यावेळेस जर पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये तुषार घरतला आपण पाहतोय जी मागची वर्ष जी गाजवली आहेत आपण पाहतोय तुषार घरत या नावाने आज पुन्हा एकदा तोच नाव पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त फटकेबाजी 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा. इथून पुन्हा जागा बनवली चेंडूला फेकून दिला फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार येतोय आणखीन एक 4 धावा चौकार. अप्रतिम अप्रतिम फलंदाजी. अजूनही जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू प्रतीकचे आपल्याला पाहायला मिळाले. प्रतीक पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना थोडस यंगेस्ट आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तुषार मोरे समोर आले आणि नक्कीच कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने तुला गोलंदाजी करायची आहे. ही सिनियर कडून घेतलेला आपण पाहतोय कानमंत्र कशा पद्धतीने वापर करेल गोलंदाज प्रतीक पाटील. वेळेस आपण पाहतोय जागेवर यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः प्रतीक या चेंडूवर आले आणि कानमंत्राचा पुरेपूर उपयोग केला असं मी म्हणेन. तुषार घरत सारखा एक महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. इथून पाहिलं जाईल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंदन घरत आहे येताना आपल्याला पाहायला मिळते. नंदनची देखील आज आक्रमकता राहिली आहे. नंदनने देखील मोठे मोठे फटके आज मारलेले आपल्याला पाहायला मिळतंय. संघ जरी विजयी झाला नाही तरी महत्वाची खेळी नक्कीच केलंय. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली आणि ही जागा महत्वपूर्ण बनवणे गरजेचं होतं आणि चेंडूवर जर पाहिलं तर षटकार मारला जातोय. 6 धावांनी आणखीन धावसंख्या वाढेल. चौकार आहे येस सॉरी चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 53 धावा 53 रन्स ऑन दी बोर्ड. थँक्यू. एका बाजूला संघर्ष टायगर संघ नक्कीच जाणीव आहे. इथून खूप चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. अशा पद्धती चेंडू जर आपल्याकडे असतील तर मात्र हेच चेंडू वापरणे गरजेचं आहे. इथून आपण पाहतोय चेंडू क्रमांक जर पाहिले तर 5 टाकून झाले आहेत. अहो चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. हे 2 चेंडू जे आहेत ते खूप चांगले आपल्याला पाहायला मिळाले. तुषारचा कानमंत्र जो नक्कीच गोलंदाजाच्या कानावर पडला आणि त्यानंतर त्याने कमबॅक केलं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगलं कमबॅक होतं. इथून पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. 4 षटक कंप्लीट झाले आहेत म्हणजे अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू कशा पद्धतीने नक्कीच टाकले जातील हे नक्कीच पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र गोलंदाज या ठिकाणी आमंत्रित केलाय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनपर्यंत 53 या धावांवर स्थिरावलेली आहे. प्रज्योत चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळतील.
6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. डावखरे आताचा फलंदाज एका बाजूने जर पाहिलं तर हर्षू फलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल. प्रयत्न असतील कमीत कमी धावा या ठिकाणी देण्याचा आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा कशा जमा करता येतील. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तरी इथे मात्र पंच वळतायत, इशारा देत आहेत. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवली प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. खूप चांगला आयोजन सकाळच्या सत्रामध्ये मान्यवर देखील मोठ्या प्रमाणात आणि आणखीन एक संधी, या संधीचं सोनं केलं आणि वा हॅट्स ऑफ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फनी मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. हितेश घरत आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी फनी मुवमेंट मध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 54 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला पुढची मॅचचा टॉस आपण करणार आहोत. घरत परिवार आणि आपली नवली या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मयंक पाटील पहिला चेंडू उडवलाय, परंतु हा चेंडू किती लांब. ओहो सुरेख या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूला अडवण्याचं काम केलंय. आपल्याला पाहायला मिळतंय खूप चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं गेलंय. नाही सेफ आहे चेंडू. यस आपलेच प्रेक्षक वर्ग आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी प्रेक्षकांचा देखील विचार घेऊयात. चेंडूला अडवलाय, हरकत नाहीये. बघायला लागला असं या ठिकाणी पाहणी केली जाते. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे, आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. आपण पाहतोय या ठिकाणी बारकाईने चौकशी केली जाते कशा पद्धतीचा चेंडू अडवला गेलाय की नक्कीच या ठिकाणी डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. यस सेफ आहे त्यामुळे आपण गेम स्टार्ट करा. रन्स या ठिकाणी मिळतील तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लांबून खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. आपण पाहतोय मयंक बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत तीन चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते हे कंप्लीट झाले आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यानंतर 2 संघाचे कर्णधार घरत परिवार आणि दुसऱ्या बाजूला आपली नवली. दोन्ही संघ कर्णधार सज्ज व्हा. महत्वपूर्ण असतील 3 चेंडू, त्यामध्ये टार्गेट सेट केला जाईल. आतापर्यंत धावसंख्या 56 धावा अब तक. खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम. खोलवर टप्प्याच्या चेंडूवर 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2च धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 58 धावा झाल्या आहेत. थोडासा अंधार पसरताना आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर. अगदी लवकर अंधार पसरतोय. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चान्स घेतलाय. यस इथे मात्र कॅच देखील सुरेख पद्धतीने घेतला जातोय. गडी बाद होईल. 58 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्ड वर आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
इथून आपण पाहतोय मयंक मोरे मैदानाच्या आतमध्ये जातोय. कमी वयामध्ये अगदी जर पाहिलं तर अगदी लीग खेळण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे. इथून पाहिलं तर अगदी चेंडू अंगावर टाकला होता. सिंगल रन्स या ठिकाणी घेतल्या जात आहे. धावसंख्या जर इथे वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 59 धावा आणि 60 धावा असतील जिंकण्यासाठी. चला या दोन संघाचे कर्णधार घरत परिवार आणि आपली नवली यस आपण पाहताय तेजपालजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस करणार आहोत. तुमच्या शुभ हस्ते दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतील. आपली नवली आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर घरत परिवार. या आपण मुख्य इकडे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन संघाचे कर्णधार आपण पाहतायत. घरत परिवार संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. आपली नवली संघाचा कर्णधार या लगेचच. घरत परिवार संघाचा जर विचार केला तर घरत परिवार संघ आपण पाहतोय ज्याने एक मॅच जिंकले, एक मॅच पराभूत झालाय. दुसऱ्या बाजूला आपली नवली संघाचा जर विचार केलाय तर 2 मॅच आतापर्यंत लूज. यस टॉस जिंकलाय 2025. दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आपण आणि पुन्हा एकदा VIP डाईज वर जाऊन विराजमान व्हा. तर टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? लगातार तिसरा टॉस मी जिंकलोय. तरी पण आम्ही फिल्डिंगच घेणार आहेत. नक्की टॉस जरी जिंकलाय तरी पण मॅच कुठेतरी हरलेले आपल्याला पाहायला मिळाले. इथून जर पाहिलं तर चान्स आहे, कारण आजच्या दिवसात जर पाहिलं तर एका दिवसामध्ये खूप फरक असतो. आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी आपला परफॉर्मन्स होईल का नाही होणार, पण यावेळेस परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न काय करतील? नक्कीच आम्ही आमचा एक खेळाडू नवीन ॲड होतोय आता, तर आम्हाला थोडासा कॉन्फिडन्स आहे. पण आमची पूर्ण आधीची टीम सुद्धा 100% द्यायचा प्रयत्न करत होती. कुठेतरी थोडंसं कमी पडत होतं, पण आता वाटतंय की शक्यतो आम्ही पूर्ण करू कमी ती. आणि आता संध्याकाळचं सत्र आहे म्हणजे प्रॅक्टिसची वेळ आहे. यामध्ये तुम्हाला आपला हुकमाचा इक्का म्हणजे जो प्रॅक्टिस मध्ये खूप चांगला खेळतोय त्याला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरवावं लागेल. असा कोणता खेळाडू आहे जो प्रॅक्टिसला सर्वाधिक जास्त षटकार मारतोय? रिंकेश आहे, रिंकेश घरत. तो प्रॅक्टिसला खूप चांगला खेळतो. त्याच्यानंतर आता भावेश घरत टीम मध्ये येणार आहे. तो पण प्रॅक्टिसला खूप चांगला खेळतो आणि बाउन्स मध्ये सुद्धा चांगलाच खेळतो. नक्कीच आता आमचा हुकमेका ब्रिजेश पण चालणार असं वाटतं. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील, दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. जाऊया आपण मॅच जिथे स्टार्ट होईल. फर्स्ट इनिंगचा बॉल जो आहे, सेकंड बॉल तो आपण इथे जमा करायचा आहे. येस ओके सर. जाऊया मॅच कडे जिथे आपण टार्गेट केलाय 60 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. लीग स्पर्धा आहे. अगदी सकाळच्या सत्रापासून उत्साहाने जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज अनेकांनी आपल्या कामाच्या नक्कीच वेळेत सुट्टी देखील घेतलेली आहे आणि आज एकत्रित येण्याचं काम खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जो आपण संकल्पना आखली गेली आपले सर्वांचे जर पाहिले तर लाडके असे आपण पाहतायत
उत्तमजी घरत साहेब यांची एक संकल्पना होती की या संकल्पनेने आपला पूर्ण नवली गाव पुन्हा एकदा एकत्रित यावा आणि तीच सुरुवात पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी ही स्पर्धा कोविड नंतर कुठेतरी थांबली गेली होती, परंतु पुन्हा एकदा ही स्पर्धा आणि आवर्जून मला देखील या ठिकाणी संधी दिली गेली, त्याबद्दल मी तुमचं या NPL कमिटीचं आणि पूर्ण NPL पूर्ण संघाचं मी धन्यवाद देईन. या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू पडेल. पहिल्या चेंडूवर आक्रमण, पहिल्या चेंडूवर आक्रमण. अगदी आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिलं तर हो थांबवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे थांबवणं मुश्किल होतं. जिग्नेश खूप चांगला प्रयत्न केला जिग्नेशने. इथून जर पाहिलं तर खूप चांगले प्रयत्न होते जिग्नेश याचे, परंतु फटका खूप चांगला होता मी म्हणेन. तुषार ज्या पद्धतीने आक्रमण केलाय, तुषारने एक मॅच नक्कीच जिंकले ज्या पद्धतीने आपण पाहिलं, परंतु एक मॅच लूज देखील आपल्याला पाहायला मिळाला त्याची. इथून प्रयत्न असतील त्याचे की ही मॅच आपल्याकडे झुकवावी, कारण की 60 धावांचं लक्ष आहे. पाहतोय दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार आले. या चेंडूवर देखील आक्रमण, चेंडू निघून जाईल नो डाऊट. अगदी मयंकच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. सीमा रेषेपार मानसच्या डोक्यावरून चौकार. तर नक्कीच आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये 8 धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. अगदी वेगाने ह्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण की तुषारचं आताचं टार्गेट तेच आहे की जितकं जास्त रन्स आपल्या संघासाठी जमवता येतील तेवढं चांगल्या परिस्थितीमध्ये असणार आपला संघ, हेच मात्र टार्गेट असेल त्याचं. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी नंदन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर आला होता, परंतु कुठेतरी चुकी झाली मी म्हणेन, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. अगदी सुरुवात जर लवकर केल्या असती तर हा झेल देखील टिपू शकला असता. चेंडूवर जर पाहिलं तर धावसंख्या इथून वाढली जाईल. 1 धावाने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, ती म्हणजेच 9 धावा. प्रयत्न चांगले केले होते मी म्हणेन नंदन यांनी, कारण की चेंडू पर्यंत पोहोचवण्याचा विचार देखील केला होता. पोहोचले होते, परंतु चेंडू हातातनं निसटला असंच मी म्हणेन. यावेळेस शॉर्ट ऑफ चेंडू होता, या चेंडूला दिशा दिली, परंतु त्या ठिकाणी चांगलं स्टॉप आपल्याला पाहायला मिळतं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन 2 धावा जॉईन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 11 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 11 धावा स्कोर कार्ड वर आहेत. इथून जर पाहिलं तर धावा मात्र वेगाने बनवताना पाहायला मिळत आहेत. संघ एका बाजूला संघर्ष टायगर संघ, यावेळेस 5वा चेंडू असेल. हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय चेंडूला अडवतायत, फेकतायत, तोपर्यंत सिंगल रन्स. या ओव्हरचा जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर जमवल्या गेल्या आहेत. इथून जर पाहिलं तर किती धावा या चेंडूवर येतील हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण तुषार सारखा घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, आपण पाहतोय. अंकित घरतच्या चेंडूवर दिशा तर दिले, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषेपार. येतोय चौकार. 4 धावा आणि 4 ने धावसंख्या आणखीन वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र आपण पाहतोय 16 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या जातात. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि कुठलाही लॉस नाहीये या टीमचा. धावसंख्या 16 धावा. इथून पाहतोय षटक क्रमांक 2 तुषार घरत
गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय या चेंडूवर जर पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तितकासा प्रयत्न सक्सेस झाला नाही. मी म्हणेन सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते, कारण की विचार केला तर तुषार वर्सेस तुषार अशी आता टफ फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक तुषार घरत तर दुसरा तुषार मोरे. आपण पाहतोय हे दोन तुषार अगदी नवली संघामध्ये खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत, परंतु आता आमने सामने आहेत. इथून पाहायला मिळेल काय घडेल काय बिघडेल. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय आणि लांबवर षटकार यावेळेस मारले बाजी तुषार मोरे आणि जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. 6 धावा जॉईन केल्यात आणि 6 धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या 23 रन्स 23 धावा. इथून जर पाहिलं तर महत्वाचं असेल क्षेत्ररक्षण. संधी जर आली तर संधी सोडावी लागणार नाहीये. तुषारचा जर विकेट आला तर मात्र आपण पाहतोय हा सामना कुठेतरी आपल्या बाजूला झुकवायचा प्रयत्न होईल, परंतु बघूया. तुषार घरात पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला पकडलाय. चेंडू पकडून या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. एकंदरीत सिंगलच्या मदतीने 24 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. रन्स या ठिकाणी कंप्लीट करतायत. एक चोवीस धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ झालाय 4. यावेळेस नो लुक शॉट जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू फेकून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या शॉटची ट्रेंडिंग आहे. आपण पाहतोय नो लुक शॉट ज्या पद्धतीने मारला जातोय, अगदी आय कोऑर्डिनेशन जर पाहिलं तर पूर्णपणे हटवायचं आणि बॅट ज्या पद्धतीने आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने या ठिकाणी फिरवली जाते आणि तोच फटका अगदी नितेशच्या बॅट मधून येताना नितेश करत जबरदस्त फटका अप्रतिम. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे षटकातील. ओहो, पंचांकडे अपील मागितले. अगदी पायावर चेंडू आदळला होता आणि त्याच वेळेस जर पाहिलं तर पंचांकडे वळून पाहिलं, प्रश्न विचारला पंचांना, परंतु आपण पाहतोय पंचांनी उत्तर दिलं. थोडंसं बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या नजरेतून हा चेंडू जर पाहिलं तर विकेटवर येत नव्हता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे ग्रीन सिग्नल मिळाले फलंदाजाला. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते 30 धावा. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे, परंतु चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच आपण पाहतोय 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 12 चेंडू मध्ये 30 धावा. इथून आपण पाहतोय 18 चेंडू आणि आता मात्र 30 बनवायचे आहेत. 12 मध्ये 30 बनवले आहेत, 18 मध्ये 30 बनवायचे आहेत. म्हणजेच सोपं समीकरण असेल फलंदाजाला, कारण की याआधी देखील खेळी केले. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर येईल मिस्टर मयंक पाटील. पहिला चेंडू उडवलाय, परंतु यावेळेस आपला पुत्र त्या ठिकाणी म्हणजे जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते तुषार मोरे यांचा पुत्र जर पाहिलं तर मानस मोरे त्या ठिकाणी उपस्थित होता आणि सुरेख झेल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जोडी तोडण्याचं काम केलंय मयंकने. इथे मात्र आपण पाहतोय विकेट काढलाय.
थँक्यू थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण अजूनही एक सामना खेळायचा आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा प्लीज मित्रांनो. 2 सामने आहेत, परंतु एक सामना आपण पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर झाला तर तो शक्य झाला तर तो देखील खेळूया, परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गेम चेंजर ज्याला म्हटलं जात आहे, परंतु त्याचा गेम चेंजर होण्याचा टायमिंग जो आहे तो 6चा आहे. आतापर्यंत 5 वाजलेले आहेत, म्हणजे 1 तास अजूनही उशीर आहे. कारण की 6 नंतर पिंट्याची बॅटिंग ही खूप मोठ्या प्रमाणावर चांगली होते प्रॅक्टिसमध्ये. आज मात्र आपण पाहू शकतायत इथे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, त्याला मोठे फटके मारावे लागणार आहेत, कारण 30 धावांची आवश्यकता आहे अजूनही 17 चेंडून मागे. मयंक चांगली कामगिरी केले. ओहो, आता मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, गॅप मध्ये खेळण्याचं काम केलं होतं. जो प्रेक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाहीये. सोळा चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 29 धावांची आवश्यकता. जोपर्यंत आपण पाहतोय नितेश घरात आहे तोपर्यंत मॅच नक्कीच आपल्या बाजूने असेल, कारण की तुषार बाद झाल्यानंतर तुषार आणि नितेश खूप चांगली खेळी आहे. पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली खेळली होती, पार्टनरशिप चांगली बिल्ड केली होती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. आता मात्र क्षेत्ररक्षक मानस पुन्हा एकदा या चेंडूवर आलाय आणि सुरेख झेल टिपला जातोय. सुरेख झेल आणि ओपनिंग जोडी माघारी परतवण्याचं काम मयंकने केलं आणि त्याला साथ दिलंय मानस मोरे याने. खूप चांगली कामगिरी, खूप चांगली कामगिरी. यंग टॅलेंट, अगदी छोटा आणि कमी वयाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच्याकडून खूप चांगला दर्जेदार कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू व्हेरी मच. तर खूप चांगले जज खूप चांगले झेल टिपले गेले. इथून आपण पाहतोय कमबॅक करण्याची आताची वेळ आहे, कारण की जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 29 धावा मॅचचं समीकरण आपण पाहू शकतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत चौधरी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला हेमंत गायकवाड पिंट्या आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ही जोडी खूप महत्वाची आहे. मॅच जर जिंकायची असेल तर या जोडीला खेळावं लागेल. हा बॅटची एज इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक विकेटचं पतन होताना. आता मात्र 14 मध्ये हव्या आहेत 29 धावा. थँक्यू, धन्यवाद. इथून जर पाहिलं तर आता मात्र टेन्शन वाढवणारा हा सामना असणार आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर संघर्ष टायगर्सच्या खेम्यामध्ये थोडंसं टेन्शन वाढलंय. मोहित फायटर संघाने ज्या पद्धतीने परत फेड केलंय आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कमबॅकिंग केले मी म्हणेन, आणि खास करून जर कौतुक करण्यासारखं पाहिलं तर मयंक पाटील याचं कौतुक करावं लागेल. 3 विकेट 1च रन्स आतापर्यंत खर्च केलंय. इथून पुढचा चेंडू असेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूवर आणखीन एक सिंगल रन्स जॉईन केली जाईल, जोडली जाईल. या एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्ड वर लागली जाते 32 धावा. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 13 चेंडू आणि 28 धावा. हेमंत गायकवाड पिंट्या
इथून सर्व विसरावं लागेल आणि ही मॅच खूप महत्वाची आहे, हेच नजरेसमोर ठेवावं लागणार आहे. त्यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 28. चांगली ओव्हर राहिली मी म्हणेन खऱ्या अर्थाने जर पाहिले तर मयंक पाटील याची, ज्याने 2 रन्स देऊन 3 विकेट नक्कीच माघारी परतवल्या. ती महत्वपूर्ण विकेट होते, कारण की त्याआधी जर पाहिले तर चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती तुषार आणि नितेश याच्यामध्ये, पण ही पार्टनरशिप तोडली गेली. त्यानंतर प्रज्योतचं देखील विकेट नक्कीच मिळवला. आता मात्र हेमंत आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर तेजन घरत आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. तर आपण पाहतोय या ठिकाणी 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 28 धावांची अजूनही आवश्यकता. पहा 2 धावा खूप महत्वपूर्ण या ठिकाणी नक्कीच खर्च केल्या गेल्या मयंक पाटील. आता मात्र नंदनकडे हा चेंडू दिला गेलाय. नंदन घरात धुरा सांभाळतील. या 12 चेंडू मध्ये 6 चेंडू कशा पद्धतीचे टाकले जातील. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा वेग पकडतोय, परंतु यावेळेस दिशाहीन गोलंदाजी होताना अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 12 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॅट या ठिकाणी मारली जरूर आहे आपण पाहतोय, परंतु हर्षू चेंडूला पकडतोय. चेंडूकडे लगेचच जाण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स फक्त खर्च केली गेले. 26 ची आवश्यकता जिंकण्यासाठी. चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत 11. 11 मध्ये 26 बनवायचे आहेत. वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा वळाला आहेत अंपायर. आज सकाळपासून खूप चांगली कामगिरी राहिली दोन्ही पंचांची. खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचले गेले. यावेळेस उडवलाय चेंडूला आणि नक्कीच 6चा टायमिंग होता, परंतु हा टायमिंग कुठेतरी कमी झालेला आहे. हेमंतच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा महत्वपूर्ण असणार आहे. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय हा वेगळा शॉट होता अगदी पिंट्या ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकतायत. अगदी जर पाहिलं तर चेंडूला खेळायचं होतं. 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 18 बनवायचे आहेत. इथून आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. ऑफसाइड रिजन मध्ये खेळलाय. एक धाव तर पूर्ण केले. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर काय तर 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 मध्ये 16 समीकरण आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 16 धावा. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे.
स्टेप आउट करून मारलाय, परंतु समोरच्या दिशेने गॅदर केलाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये. यावेळेस जर पाहिलं तर 7 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. महत्वपूर्ण चेंडू असेल शेवटचा. यावेळेस चेंडू तर उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय वेगाने, परंतु चेंडूला पकडू शकले नाहीयेत. रन्स मात्र या ठिकाणी किती जमवले जातील ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि 3 धावा कंप्लीट करतायत. इथून जर पाहिलं तर आता मात्र समीकरण पूर्णपणे चेंज होईल. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 मध्ये धावा बनवायचे आहेत 13. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. हसतय गालान शोभतय नथ केसान चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बट लुगऱ्यावर फरकी तुझी. महत्वपूर्ण 6 चेंडू आहेत. हे 6 चेंडू टाकण्यासाठी कोणता गोलंदाज इथे पाहिला जाईल. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर ही मॅच अभिज्ञ जिंकवतोय तर आपण पाहतोय सहयोग राऊत 1001 रुपयाचं कॅश प्राइज येईल. अभिज्ञ राऊत यांचे वडील यांनी मात्र पारितोषिक ऑन केलाय. जर ही मॅच जिंकवतोय, अगदी या रन्स ज्या आहेत त्या चेस करून देत नाहीये. 13 धावांचं टार्गेट असणार आहे जिंकण्यासाठी 6 चेंडून मागे, तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला येईल. इथून पाहायला मिळेल पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. 13 धावांची आवश्यकता आहे. ओहो, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, याला खेळून काढलाय. 1 रन कंप्लीट केलंय. थोडस खराब क्षेत्ररक्षण, परंतु पुन्हा एकदा मानस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअपला आलाय. चांगला बॅकअप नक्कीच दर्शवलं गेलं. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 11 धावा. 5 मध्ये 11 बनवायचे आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज. फटका तर सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि विकेट या ठिकाणी मिळेल. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 11. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. दिशांक घरत. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग वर दिशांकला जावं लागेल. आपण पाहतोय चांगला झेल टिपला गेला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, परंतु त्याला चांगल्या पद्धतीने उचललं होतं, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर या ठिकाणी टार्गेट जो समीकरण आहे तो मात्र आता वाढला जातोय. 4 मध्ये 11 बनवायचे आहेत. 4 मध्ये 11 ची आवश्यकता आहे. इथून चेंडू आपण पाहतोय तिसरा चेंडू असेल या षटकातील. आतापर्यंत 2 धावा खर्च केले आहेत गोलंदाज अभिज्ञ राऊत यांनी. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडूला खेळून काढलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? मात्र नाही. पिंट्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कॉन्फिडन्सली. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल कारण की 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे.
3 मध्ये 10 म्हणजे इथून जर पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार हा तुम्हाला 3 चेंडू मध्ये खेचावा लागणार आहे. 1 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता असेल. उर्वरित 3 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या असतील. यावेळेस आपण पाहतोय अभिज्ञ पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. उचललाय चेंडूला आणि फटका तर चांगला आहे परंतु यावेळेस बाउंड्री लाईन देखील क्लिअर करतोय. षटकार येतोय आणि 6 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. थँक्यू. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. इथून हिरो बनण्याचे चान्सेस हेमंत गायकवाड यांना आपल्याला पाहायला मिळतोय. पिंट्याला आज हिरो बनण्याचा चान्स आहेत परंतु बघूया दुसऱ्या बाजूला प्रयत्न करेल अभिज्ञ. यंग टॅलेंट आहे आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच अनुभव कमी आहे त्याला परंतु प्रयत्न करतोय. त्यावेळेस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक या चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 रन्स या ठिकाणी काढली जाते. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. दिशांक गरत आता मात्र दारामधर सर्व पूर्णपणे सांभाळतील. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. पण तुम्ही म्हणेन हेमंत यांनी जे स्ट्राईक आहे ती घेणं खूप गरजेचं होतं. इथून पाहायला मिळतंय स्ट्राईक घेतली नाहीये आणि आता मात्र आपण पाहतोय 1 मध्ये 3 धावांची आवश्यकता. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 1 मध्ये 3. फटका तर सजवलाय. 1 रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाईल परंतु दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. इथे मात्र हेमंत दुसरी रन्स कंप्लीट करू शकला नाहीये आणि इथे विकेट मिळतोय. सामना जिंकतोय तो म्हणजेच मोहित फायटर संघ सामना जिंकतोय आणि यस आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं अभिज्ञ राऊत याला. ₹1000 कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. आपण पाहतोय अभिज्ञ राऊत याला त्यांच्या वडिलांकडून नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरणार आहे. नो डाऊट ज्याने 2 रन्स देऊन 3 विकेट हासिल केले मयंक पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मयंक आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि अभिज्ञ यांनी देखील यायचं आहे. ₹1000 कॅश प्राइज त्याला देखील दिलं जाईल. स्वदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. या मयंक आपण पाहतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इथून आपण पाहतोय मयंककडे मी जॉईंट होईल. नक्कीच मयंक चांगली गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 रन्स 3 विकेट महत्वपूर्ण विकेट होते कारण की सलामीची जोडी खूप महत्वपूर्ण होती.
नक्की तुझ्या मनात काय होतं की गोलंदाजी करताना जे दोन फलंदाज अगदी खूप चांगले फलंदाज आहेत यांच्या विरोधात तू गोलंदाजी करताना तुझ्या मनात नक्की काय होतं? आम्हाला धावा अडवायच्या होत्या आणि तुषार मोरे आणि नितेश टचमध्ये होते, त्यांना कुठेतरी रोखायचं होतं आणि ते शक्य झालं माझ्यावरीत. तुषार घरत जे विकेटच्या मागे होते खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून पण राहिली, परंतु त्याने जे कानमंत्र दिले खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्कीच तुमच्या उपयोगात असतील. काय म्हणतील तुमच्या पूर्ण या टीम बद्दल आणि शेवटचं षटक जेव्हा आपण यंग टॅलेंटला नक्कीच दिलं गेलं त्याबद्दल काय म्हणशील? त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, तो घाबरला होता थोडा पण त्याने करून दाखवला. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि देऊयात आपण जे 1000 रुपयाचं कॅश प्राइज अभिनय राऊत यांनी यायचं आहे आणि